सरकार बनेल हे सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल। आम्ही जो भाजप सेना महायुती म्हणून जो विकासाचा जाहीरनामा दिला आहे, खास करून व्यक्तिगत लाभाच्या योजना, गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, डबल इंजिन सरकार म्हणून काय काय केलं गेलं पाहिजे, काय काय करू शकतो आम्ही, हे जनतेला पटलेलं आहे। आमचा जो मॅनिफेस्टो आहे तो आता जनतेने मान्य केला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही। काँग्रेस फसवणूक करते, काँग्रेस ही केवळ खोटं आश्वासन देतं असं जनतेला कळलं आहे। त्यामुळे आम्हाला मतदान होईल, चांगलं मतदान होईल। एकूणच उत्साहात मतदार जे आहे ते बाहेर पडत आहेत। विदर्भात महत्त्वाचं आहे कारण की विदर्भात ज्याला जास्त जागा तो महाराष्ट्राच्या सत्तेत बसतो। नाही, विदर्भामध्ये चांगलं मतदान होईल, महाराष्ट्रभर चांगलं मतदान होईल आणि आम्ही आता बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेले आहे आणि शेतकऱ्याचे, सोयाबीनचे, कापसाचे जे प्रश्न निर्माण झाले त्यातही मार्ग काढलेला आहे। मला असं वाटतं की विदर्भ, मराठवाडा सर्वच भागामध्ये त्या भागातले प्रश्न आम्ही हाताळलेले आहे आणि विरोधकांचा खोटा जो नेहमी प्रचार असतो त्याला थांबवण्यात आम्ही बऱ्यापैकी यश प्राप्त केलं आहे। विनोद तावडे यांचं प्रकरण जे आहे कालचं नालासोपाऱ्याचं ते विरोधकांनी उचलून धरलेलं आहे। विरोधकांनी ते हरतात आहे। नालासोपारा विरारमध्ये आम्ही जिंकतो आहे अशी स्थिती निर्माण झाल्यामुळं एकतर्फी प्रस्त हे संपेल या भीतीने विनोद तावडेंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं। विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि असे पैसे वाटणे वगैरे वगैरे या भानगडीत विनोद तावडेजीचा कधीच 40 वर्षापासून ते राजकारणात आहे। तर अमित ठाकरे आपण इथे